काही राजकीय पक्ष विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारभार करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर राहुल गांधींनी दिल्लीत ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते ठिकाण चुकीचं असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक विशेषतः काही राजकीय पक्ष या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून। म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।